नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण गावी आलो आहे आणि माझं गाव आहे चौके. जे नसेल माहिती तर परत एकदा सांगतो, नवीन असेल तर. बऱ्याच जणांना माहिती आहे. तर आता ॲक्च्युली सनसेट झाला. आम्ही जस्ट गेलो होतो राजापूरला, कारण की मला घरासाठी एक फॅन घ्यायचा होता. फॅन आमचा खराब झाला आणि थोडं सामान घ्यायचं होतं या बावट आल्यासाठी. हे अर्धा स्वतः हिरो म्हणून भाई शायनिंग मारतोय. ऍक्च्युली आम्ही ह्या आउटफिटमध्ये राजापूरमध्ये गेलो तर अर्धी पब्लिक तर आमच्याकडेच बघवते, माहित नाही का, एलियनच वाटवतो आम्ही, माहित नाही, असंच बिहेव कर. आणि मागे बघा ऍक्च्युली सनसेट होणार आहे. वा वा, सही वाटतंय. आणि हा आमचा सडा आहे ऍक्च्युली. आणि इकडे ना मी लास्ट टाइम पण बोललो होतो, पण बऱ्याच जणांना माहिती आहे तरी परत एकदा सांगतो. सड्यावरती ना एक विशिष्ट प्रकारचे म्हणजे थोडं हे जी फुलं येतात ना, ही बाप्पाच्या मंडपी असते, म्हणजे आमच्या इथे मंडपी असते वरती, ते त्याला लावतात ॲज अ सजावट म्हणून. तर मी दोन इथे सध्या दोनच फुलांची व्हरायटी, एक तर तिरडा आहे आणि दुसरा आहे हरणे, सोनतळ, तुम्ही जे म्हणता ते तसं. एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. बऱ्याच जणांनी काढून दिलेत आता, कारण की आज ऑब्व्हियसली उद्या गणपती आहेत, तर बरेच जण घेऊन गेलेत. तरी मी तुम्हाला दाखवतो. तुमच्या इथे काय म्हणतात त्या फुलांना नक्की सांगा. अजून एक ते व्हाईट कलरचं पाण्यासारखं येतं, ते आता खूप आतमध्ये जायला लागेल. आणि आम्ही इथे टाइमपास करतो. लिटरली सांगू ना भाई, हे जंगल आहे सडा. हे तिरड्याचं फूल आणि तो येल्लोवाला, हे बघा येल्लोवाला थोडेसे बरेच कमीच राहिले ॲक्च्युली, बऱ्यापैकी काढले बघा. ह्याला म्हणतात सोनतळ, हरणे. हरणे, हां हरणेच म्हणतात ॲक्च्युली. बाकी ते अशी वेगवेगळ्या प्रकारची भाजी पण मिळते. हीच ती भाजी. ही लास्ट टाइम मी नाव विचारलं होतं बऱ्याच जण, आंबाड्याची असंच काहीतरी भाजीचं नाव आहे. तर मला परत सांगा कमेंटमध्ये. आणि सिरियसली सांगू ना, हा व्ह्यू एवढा भारी. बाईक इथे लावली, इथे फॅन ठेवला, सामान आहे. आणि तिथे से डोंगर त्या साईडला, ते सिंधुदुर्ग जिल्हा येतो, ते डोंगर क्रॉस केला की. आणि इकडनं ॲक्च्युली हा रोड खाली आमच्या गावी जातो. चला आता आम्ही जास्त बडबड नाही करत, आता मी इकडनं निघतो कारण की लेट होईल. आणि आता आम्हाला जाऊन गणपतीची तयारी पण करायची. चल भाऊ, निघूया का आता? खूप शायनिंग मारलीस तू आता. गर्लफ्रेंडला बाय बोल आता आणि निघ. चलिये, चला मी आता खाली जातो. आणि मग आज हा जो व्लॉग आहे, तर मी जी आपली गणपती तयारी आहे ती तुम्हाला दाखवेन. आपल्या मोठ्या घराची, म्हणजे मोठ्या घर म्हणजे आमचं मोठं घर, विशाल ज्या घरात ते आमचं मोठं घर आहे. आणि दुसरं आपल्या घराची, ती पण दाखवेन मी तुम्हाला. बाकी जेवढे पण गणपती आहेत आमच्या चौक्या गावामध्ये बसतात, ते सगळ्यांचे गणपती मी तुम्हाला दाखवेन आणि सगळ्यांचं डेकोरेशन पण नक्कीच दाखवेन. चला आता मला चहा पण पियायची, खूप ताण लागली. ताण पण पाणी सगळंच मिक्सअप झालं, मला काय समजत नाही काय करायचं. इकडे ॲक्च्युली गाड्या पण येतात पट्टे, तो प्रॉब्लेम आहे. चला. ओ भाई, बहुत लेके गए, बहुत लेके गए. हे माहिती आहे, हे आपण मुंबईला विकलं ना, तर एवढे पैसे मिळते ना, आपण अमीर हो जाएंगे. अरे पक्का घेऊन गेला तो, माहिती का, पूर्ण असं. चला, मोदकाची तयारी झाली ना, वर्क इन प्रोग्रेस. तरी किती बनतील? 51. हां चला चला, आता आम्हाला तयारी करायची, इकडे सेटअप करायचं आहे. आर्किटेक्ट बाकी कुठे वर्कर दुसरा. हे रिशान, स्टूलर नाही गेला की काय? चले. एक काका अशी इकडनं अशी, ही अशी. ते जे झालर आहे ते मध्ये आलं पाहिजे. काय झालर मध्ये आलं पाहिजे 3 ह्याचं. पैसा देना पडेगा. खाते में लिख देना. दिसतंय बरोबर, चांगला हो क्लिअर, छान एकदम मस्त. अरे काय पडशील धडपडे. ते लास्ट टाइम आम्ही गेलेलं ते हा बघितलं, बोल धडपडी. हे तीच आहे डिझाईन. हा बघ, व्हाईट आहे, गोल्डच आहे. हा पण हे व्हाईट जास्त आहे आणि नॉर्मली गोल्ड आणलंय ना ते. बघ ह्याच्यात काढ ना, जास्त डिफरन्स नाही आहे, 19-20 काही फरक आहे. मामा मासी का फरक आहे बस. ओके, ह्याला डबल शेड आहे मला वाटतं. सेम आहे. कुठे वेगळा नाही, सेम टू सेम आहे.
हे ह्याला डबल आहे धागा आणि ह्याला सिंगल. बस तेवढंच आहे, बाकी जास्त फरक नाही. तो मिळालं. अँड हिअर इज अवर मास्टर शेफ, मास्टर क्वीन. आणि इथे आम्ही बनवतोय. सारणाची तयारी ऑलरेडी झालेली आहे. इकडे आहे गूळ आणि इकडे आहे आमचं किसलेलं खोबरं. काकीने आणि मी किसून ठेवलेलं. आता एकदा सारण बनवते आणि थोडं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर आता तुम्हाला दिसेलच की कशा पद्धतीने बनवणार आहे ते. कढईमध्ये आम्ही टाकलेलं आहे हे एवढं तूप. आणि आता यात जाणार आहे हे किसलेलं ओलं खोबरं. आणि आता इथे अजून ओलं खोबरं जाणार आहे. त्याच्यासाठी नाचणीने मिक्स होते ती भाजू. आणि हे एकत्र करून किती वेळ ठेवणार आहात आपण? थोडा वेळ. ओके. तिलाच हसायला आलं. तिने जे आन्सर केलं त्याच्यावर. ऍक्च्युली ती मग्न होती हे करण्यामध्ये आणि त्याच्यात मी तिला प्रश्न विचारला. त्याच्यामुळे तिला काही सुचलंच नाही की मी काय बोलू. लक्ष नव्हतं तिचं. तर आता हे सगळं तूप आणि खोबरं आम्ही एकत्र करून घेणार आहे. हा तूप काय ओके. आता आधी आम्ही तुपामध्ये चांगलं भाजून घेणार आहे. आणि आमच्याकडे आहे भाजलेली खसखस आणि वेलची पावडर जी रेडीच आहे. आणि आता इथे आम्ही खोबरं भाजून घेतलंय. आता याच्यामध्ये हे गूळ टाकतोय. येस. अंडर द गायडन्स ऑफ बिग मास्टर शेफ आम्ही ऐकतो. अरे म्हणजे हा बिग मास्टर शेफ त्यांच्या आम्ही शिकतोय. खाली आपण ट्रेन होतोय थोडा. ट्रेनिंग पिरियड चाललाय आमचा. येस. आता हे गूळ पूर्ण व्यवस्थित एकजीव आणि वितळेपर्यंत याला एकत्र करणार आहोत. आमच्याकडे भाजलेली खसखस आणि वेलची पावडर आम्ही रेडी करून ठेवली आहे. ती आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यावरती नंतर टाकायचं. काकी खोबरं किती आहे आणि गूळ किती आहे? 3 नारळ खोबरं. हा 3 नारळाचं किसलेलं खोबरं आहे हे. आणि त्याला 1.5 किलो गूळ घेतला. अर्धा आणि पाऊण. हो. त्याचं गूळ ऍड केलंय आणि पुन्हा कमी होता. जीव केलं. ओके.
ऑर्डर के लिए प्लीज नंबर नीचे दिया गया। नंबर नीचे लेकिन अब 14 तारीख के बाद मिलेगा। हम लोग नहीं है मुंबई में। अरे पण ती डिश करा, पण माझी चहा द्या। चहा इथेच ठेवलाय। चलो काकांना चहा देऊया आणि तोपर्यंत हे गूळ एकत्र होतं। आणि फायनली बघा अशा पद्धतीने आमचं खोबरं गूळ सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आणि आता याच्यामध्ये एकदम मेन इन्ग्रेडियंट जाणार आहे थोडीशी दूध पावडर टाका ना। येस, थोडी दूध पावडर पण ऍड झालेली आहे याच्यात। आणि एकदा काय आपण टाकणार आहे त्याच्यात 3 मेन गोष्टी, खसखस आणि वेलची पूड, खसखस भाजून घेतली आहे त्याची पण, खसखस भाजून घेतलंय आणि जायफळ राईट। आता हे सगळं फॉर एकदम वाव वाला फ्लेवर साठी टाकलंय आम्ही ह्याच्यात आहे का आणि एकत्र करणार। ओ हो 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 वा। मस्त एकदम छान। आणि अशा पद्धतीने आमचं इथे सारण रेडी झालेलं आहे। आणि याचा सुगंध फक्त आम्हीच अनुभवू शकतो, त्याच्यामुळे तुम्ही खूप छान। आणि इकडे ह्यांचं आमचं अख्खच मोदकाचं सारण झालं तरी सुद्धा ह्याला काय म्हणतात का की कांगण्या। हे आयुर्वेदिक औषधासाठी वापरतात ना? हा वापर, आम्ही कुठेतरी वाचलेलं असेल पण काय औषधासाठी हे सगळं कांगण्या। आणि इथे आमचं डेकोरेशन सुद्धा काका निशान यांनी कंप्लीट केलेलं आहे। हा जो मी म्हणत होती हा लास्ट इयरचा पडदा आहे जो ह्या साईडला लावलाय। आणि इथे बघा कलर थोडासा वेगळा आहे, तो ह्या वर्षीचा आहे जो आता ऍड झालाय तिकडे। काय बोलतात ते कंट्रोल आहे ना, कंट्रोल। तर मंडळी ह्याच्यामध्ये अजून एक फ्लेवर ऍडिशन झालेलं आहे जे आता आम्ही टाकलं याच्यामध्ये वेलची, जायफळ पूड आणि भाजलेलं खसखस। तर आता यात टाकलंय की टाकायचंय? टाकायचंय अजून। आम्ही टाकणार आहोत ही एक छोटी वाटी दूध पावडर, थोडस याला माव्यासारखं असं चांगलं मस्त फ्लेवर येण्यासाठी। हे मिक्स झालं की आमचं एकदम परिपूर्ण असं सारण तयार झालेलं आहे। तर आमच्या शेफ एकताचं सारणची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा आम्हाला नक्की सांगा। याचा पुढचा भाग तुम्हाला उद्या बघायला मिळेल जेव्हा आम्ही मोदकाच्या पिठाची उकड टाकू आणि ते जेव्हा वळायला घेऊ तेव्हा। परिपूर्ण जेवणासोबत। हो परिपूर्ण जेवणासोबत। अशा पद्धतीने आमचं हे लावून झालेलं आहे। अजून ती कमानी बाकी आहे, बरंच काही बाकी आहे, दाखवतो हळू। Next morning. आणि इथे रांगोळीची तयारी चालली आहे, अजून पूजा बाकी आहे तशी आमची। आर्टिस्ट शेफ एकच आहे।
पाण्याचा फोर्स खूप जास्त आहे, माझा आवाज पण येत नाही, मग पाणी तिथे झोपायचं आणि तिकडे पण जोरात, तरी पण आम्ही थोडंसं पोहलो, म्हणजे एवढा रिस्क नाही घेतला, थोडा तिथे पोहतो. तिथे मी गेलो ना बीचपर्यंत, पण जास्त तर रिस्क नाही. पाऊस पडायला पाऊस पडा अजून जोरात दगडाच्या वरून पाणी जातं, एवढं पाणी होतं प्रत्येक. आणि आता या दोघांना क्रॉसिंग करायचं आणि इकडे खूप खड्डा आहे आणि पाय स्लिप होतो इकडे. या